आता मित्रांनो, एखाद्या देशाच्या प्रधानमंत्र्यानं जर ठरवलं तर तो एका दिवसामध्ये किती बदल करू शकतो हे नेपाळचे प्रधानमंत्री बलेन शाह यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांनी जे डिसिजन घेतलं आहे ते अफलातून आहे. एक एक डिसिजन आपण पाहूया. पहिला डिसिजन घेतला, व्हीआयपी कल्चर संपवलं. नेपाळमध्ये जर एखाद्या मंत्र्याला त्याचा ताफा घेऊन जर ऑफिसला निघायचं असेल तर त्यामुळे ट्रॅफिक जी आहे ती जाम होणार नाही. जर त्या मंत्र्याला कुठेही पोहोचायचं असेल तर त्याने घरातून लवकर निघावं हा आदेश जाहीर करण्यात आलेला आहे. दुसरं, सगळ्या शाळा आता सरकारी शाळा करण्यात आलेल्या आहे. प्रायव्हेट स्कूल पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. गरीब असो की श्रीमंत असो तुम्ही सरकारी शाळेमध्ये या. तिसरा, 100 दिवसाचा जो रोड मॅप आहे तो तयार करण्याचा टार्गेट प्रत्येक डिपार्टमेंटला देण्यात आलेला आहे. चौथं, जी काही गुंडगिरी होती ती गुंडगिरी पूर्णपणे बंद करण्यात आलेली असून जे अट्टल गुन्हेगार आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे. चौथा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की भ्रष्टाचार जो आहे तो पूर्णपणे खणून काढण्याचं काम केलं गेलेलं आहे. आणि जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जर भ्रष्टाचार झाला तर त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाला जबाबदार ठरला जाणार आहे. यासोबतच कोणत्याही नेत्याचे जे फोटो आहे ते कुठल्याही शाळेमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये लावता येणार नाहीये. कुठल्याही प्रकारचं कास्ट पॉलिटिक्स जे आहे ते नेपाळमध्ये आता चालणार नाहीये. हे डिसिजन अफलातून आहेत. प्रत्येक देशाच्या जनतेला याच डिसिजनची अपेक्षा असते. कुठल्याही नेत्याला निवडून दिल्यानंतर, कुठल्याही सरकारला निवडून दिल्यानंतर नेपाळमध्ये जे मागच्या अनेक वर्षामध्ये घडलं नाही ते काही दिवसामध्ये घडलेलं आहे आणि याचं श्रेय जाते बलेन शाहला. विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जर नियत साफ असेल तर सिस्टीम दुरुस्त करायला फक्त एक दिवस पुरेसा असतो. त्याला वर्ष आणि वर्षानुवर्ष लागत नाही. हे बलेन शहानी सिद्ध करून दाखवलेलं आहे. भारत देशामध्ये ह्या गोष्टी होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.